हॅलो फ्रेंड्स, तर आजचा ब्लॉग माझ्या ताईसाठी. आज माझ्या ताईचा बड्डे आहे. सर्वांनी प्लीज ताईला खूप बड्डेच्या शुभेच्छा द्या. आणि असा साधा सिंपलसा असा बड्डेचं सेलिब्रेशन होतं. खूप बच्चा पार्टी ताईच्या मागे बसलेली होती आणि मोठ्या ताईनी तिचं ऑप्शन वगैरे केलं, सगळ्या बच्चा कंपनीचं ऑप्शन केलं. आणि मग आईनी ऑप्शन केलं. आता आईची तब्येत खूप बऱ्यापैकी खूप चांगली आहे. आईने स्वतः हाताने ताईचं ऑप्शन केलं आणि मग मोठ्या ताईंना टिक्के वगैरे लावले आणि सर्वांना टिक्के लावून मग माझी पण वेळ आली तिला ऑप्शन करायची. मग मीही ऑप्शन केलं. मी तिच्यापेक्षा लहान आहे पण तरी मी तिचं ऑप्शन केलं आणि तिच्या बड्डेच्या खूप खूप तिला शुभेच्छा. आणि नंतर तिच्या मिस्टरांनी कॅन्डल पेटवून तिला बड्डे विश केलं आहे. आणि अशा प्रकारे हा बड्डे सेलिब्रेट झाला ताईचा. खूप छान असा बड्डे ताईने सेलिब्रेट केला. आणि मग नंतर केक कटिंग वगैरे करून त्यांनी एकमेकांना केक खाऊ घातले. नंतर तीही तिच्या हाताने तिच्या मम्मीला तिने केक खाऊ घातला. आणि मग नंतर आम्ही सर्वजण एक एक करून ताईला केक खाऊ घातला. ताईनी, जिजूंनी, रुद्रनी, नंतर आईनी केक खाऊ घातला. नंतर माझे मिस्टर वगैरे सर्व आम्ही इथे जमलेलोच होतो. एकाएकाने सगळ्यांनी ताईला केक खाऊ घातला. आणि आईने परत केक खाऊ घालायच्या वेळेस ताईचं ऑप्शन केलं होतं आणि मग तिला केक खाऊ घातला होता. आता आईला कोणाची मदतची गरज नाही आहे, आई स्वतः करते. नंतर मग माझी वेळ आली आणि मी ताईला केक खाऊ घातला आणि मग तिचं थोडंसं चेहऱ्याचं फेशियल करून दिलं केकनी. आता बघा तिचा चेहरा किती छान मी फेशियल केलेला आहे आणि ग्लो बघा किती छान आलेला आहे. असा आम्ही बड्डे सेलिब्रेट हा केला. नंतर सर्वांनी तिला केक खाऊ घातल्यानंतर तिनेही सर्वांना केक खाऊ घातला आणि सर्वांनी मग मजा मस्ती गप्पा गोष्टी आमच्या सुरूच होत्या. असंच केक कटिंग वगैरे झाला आणि खाऊन झाला आहे. नंतर तो केक असाच मधात ठेवून दिला की ज्याला वाटलं त्यांनी खा. आणि मग बच्चा कंपनीची एन्जॉयमेंट चालू झाली. इथं कोणताही कार्यक्रम असला, कोणाचाही बड्डे असला तरी एन्जॉय फक्त बच्चा कंपनीच करतात आणि त्यांचीच मज्जा असते. कुठंही बाकी करणाऱ्याचा तर जीवच जातो. त्याच्यामुळे बच्चा कंपनीचं काही टेन्शनच नाही आहे. छान एन्जॉय केला आम्ही बड्डे पार्टी आणि जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो. चला मग भेटू. बाय, टेक केअर. सबस्क्राईब करा प्लीज.